नमस्कार भक्तांनो, आज आपण अशा एका गूढ आणि पवित्र विषयावर बोलणार आहोत जो केवळ आपल्या घरातच नाही तर आपल्या नशिबातही शुभतेचा प्रकाश पसरवतो, तो म्हणजे श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजेचं महत्त्व. का म्हणून लाखो भक्त दर श्रावणात श्रद्धेने सत्यनारायण व्रत करतात. या पूजेमुळे नक्की काय लाभ होतो? हे एक फक्त धार्मिक व्रत आहे की खरोखर जीवनात सुख, शांतता आणि समृद्धी आणणारे एक आध्यात्मिक साधन? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. श्रावण महिना देवाचा प्रिय काळ. श्रावण महिना म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि संयम यांचा संगम. हा महिना शंकर भगवानाचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो. पावसाचे पवित्र जल, वातावरणातील सकारात्मकता आणि आत्मशुद्धी यासाठी योग्य काळ म्हणजेच श्रावण. या महिन्यात दर सोमवार शंकराची पूजा केली जाते, परंतु अनेक कुटुंबांमध्ये सत्यनारायण पूजेचं विशेष आयोजनही केलं जातं. हे का? कारण सत्यनारायण म्हणजे सत्यस्वरूप नारायण, जो आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचण, संकट, दुर्भाग्य दूर करतो. सत्यनारायण पूजेची कथा आणि महिमा. सत्यनारायण पूजेच्या पाठीमागे 5 अध्यायांची एक महाभावनिक कथा आहे. या कथेत श्रीविष्णू स्वतः मानवाला सांगतात की जर तुम्ही माझं व्रत केलं तर तुम्हाला धन, संतती, शांती आणि पुण्य लाभेल. कथेतील पात्र गरीब ब्राह्मण, साधू, व्यापारी, राजे हे दर्शवतात की व्रत करणाऱ्यावर देव प्रसन्न होतो आणि संकटांमधून मार्ग काढतो. विशेषतः श्रावण महिन्यात ही पूजा केल्यास तिचा प्रभाव अधिक गडद आणि सकारात्मक होतो, कारण हा काळ विशुद्ध, सात्विक आणि ऊर्जायुक्त असतो. श्रावणात पूजा का करावी? 1. सत्यनारायण हा विशिष्ट संकल्पांचा देव आहे. जर तुम्ही जीवनात एखाद्या गोष्टीचा निश्चय केला असेल, नवीन व्यवसाय, लग्न, नोकरी, संतानप्राप्ती, तर सत्यनारायण पूजा त्या इच्छेला बळ देते. 2. श्रावणाचा संपूर्ण महिना व्रत, उपवास आणि साधनेसाठी योग्य आहे. या काळात केलेली पूजार्चा, दानधर्म अधिक फलदायी असतो. 3. नकारात्मकतेचा नाश. सत्यनारायण पूजेमुळे घरातील दोष, वाईट शक्ती, वृद्धी, अडथळे दूर होतात. 4. गृहकलह व गरिबीचा नाश. अनेक कुटुंबांनी अनुभवले आहे की ही पूजा केल्यानंतर नातेसंबंध सुधारतात व आर्थिक स्थितीमध्ये उन्नती होते. शास्त्रानुसार सत्यनारायण व्रताची वेळ आणि नियम. तिथी: श्रावण महिन्यातील कोणताही पौर्णिमा, शुक्रवार अथवा सोमवार, सकाळी वा संध्याकाळी पूजा करावी. व्रतकर्त्यांनी उपवास किंवा फलाहार करावा. संपूर्ण कथा ऐकवावी आणि प्रसाद वाटावा. प्रसादात मुख्यतः शिरा किंवा पंचामृत असतो. कुटुंबातील सर्वांनी सहभागी व्हावे, विशेषतः नवविवाहित जोडप्यांसाठी अतिशय फलदायी मानले जाते. भावनिक दृष्टिकोन, श्रद्धा आणि मन शांती. कधीकधी आपण बाह्य सुखाच्या मागे इतके धावतो की अंतर्मनाची शांती हरवते. सत्यनारायण पूजा ही केवळ धार्मिक कृती नसून ही एक मानसिक शांतीची प्रक्रिया आहे. मंद दिव्यांच्या प्रकाशात, मंत्रोच्चाराच्या नादात आणि प्रसादाच्या गोडव्यात मनाला मिळणारी समाधी ही अनमोल आहे. श्रावणात ही पूजा केल्यास जीवनात सकारात्मकतेचा संचार होतो, घरात प्रेम, एकत्रता आणि देवत्व अनुभवायला मिळतं. पूजेनंतरचा अनुभव. भक्तांच्या कथा. एका विधवा स्त्रीने पूजेचा नवस केला आणि तिच्या मुलाला चांगली नोकरी मिळाली. एका आजारी वृद्धाने श्रावणात पूजा केली आणि त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली. एका कर्जबाजारी शेतकऱ्याने सातत्याने दर श्रावणात व्रत केलं आणि आज त्याचं स्वतःचं घर आहे. हे अनुभव भक्तांना काय सांगतात? सत्यनारायण केवळ नाव नाही, तो आहे एक जीवनात सत्य आणि श्रद्धेचा आधार. खूप छान. खालील विस्तार सुमारे 20 ते 25 मिनिटांची अतिरिक्त स्क्रिप्ट आहे. ही आधीच्या भागांना पूरक असून सत्यनारायण पूजेचे आणखी बारकावे, भावनिक दृष्टिकोन, विविध लोकांचे अनुभव, श्रावणातील विविध तिथींचा प्रभाव आणि वैज्ञानिक दृष्टिकोन समाविष्ट करण्यात आला आहे. ही स्क्रिप्ट व्हॉइसओव्हरसाठी आणि रनिंग टेक्स्टसाठी परिपूर्ण आहे. श्रावणातील तिथी आणि सत्यनारायण पूजेचा प्रभाव. श्रावण महिना म्हणजे शुद्धता, उपवास, साधना आणि देवभक्ती यांचा संगम. पण या महिन्यात काही विशिष्ट तिथी आणि वार सत्यनारायण पूजेसाठी अधिक शुभ मानले जातात. श्रावण पौर्णिमा वर्षातील सर्वात पुण्यवान दिवसांपैकी एक. या दिवशी सत्यनारायण पूजा केल्यास पुत्रप्राप्ती, आरोग्य लाभ आणि कुटुंबातील सौख्य वाढतं. श्रावणातील शुक्रवार. लक्ष्मी आणि सत्यनारायण यांचे संयोग. महिलांनी हा व्रत केल्यास सौभाग्य टिकतं. श्रावण सोमवार. शंकराची उपासना व विष्णूचा आशीर्वाद एकत्र मिळतो. एकादशी. उपवास, व्रत आणि भक्ती यांचा सर्वोच्च दिवस. या दिवशी सत्यनारायण पूजेचा फलदायक प्रभाव अनेक पटींनी वाढतो. तिथींचा निवड करताना कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींचा किंवा पंडितांचा सल्ला घ्यावा, कारण तिथी आणि योग यावरही परिणाम होतो. वैज्ञानिक दृष्टिकोन. मनावर होणारा परिणाम. सत्यनारायण पूजेला केवळ धार्मिक दृष्टिकोनातून न पाहता वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील समजून घेतलं पाहिजे. मंत्रोच्चार. सत्यनारायण कथा वाचताना उच्चारले जाणारे मंत्र हे मनाला शांत करणारे असतात.
यामुळे डोळ्यांतील ताण कमी होतो, मन अधिक सकारात्मक राहतं. दीप प्रज्वलन आणि धूप नकारात्मक ऊर्जा शोषणाऱ्या लहरींचा नाश करतो. वातावरण शुद्ध आणि सात्विक होतं. प्रसाद विशेषतः गूळ, तूप आणि फळांपासून बनवलेला प्रसाद आरोग्यदायी असतो. सामूहिक पूजा एका कुटुंबात सर्वांनी एकत्रितपणे पूजा केल्यास मानसिक बंध अधिक घट्ट होतो. या आध्यात्मिक एकतेचा दीर्घकालीन सकारात्मक परिणाम घरच्या वातावरणावर होतो. सत्यनारायण पूजेसंबंधी लोकांचे भावनिक अनुभव. उदाहरण 1. सोलापूरमधील एका 32 वर्षांच्या महिलेला 7 वर्षे संतान होत नव्हतं. तिने सतत 3 श्रावण पूजांमध्ये नवस करून सत्यनारायण पूजन केलं. पुढच्या वर्षी तिला पुत्ररत्न प्राप्त झालं. उदाहरण 2. पुण्यातील एका तरुण उद्योजकाने आपल्या व्यवसायात सतत अपयश आल्यानंतर श्रावणात सत्यनारायण व्रत केलं. पुढच्या काही महिन्यांत त्याच्या व्यवसायाला जबरदस्त यश मिळालं. तो म्हणतो, हे केवळ पूजेचं नव्हतं, तर मनात आशा आणि नवी ऊर्जा निर्माण करणं होतं. उदाहरण 3. एक वृद्ध आजीबाई एकट्याच राहत असलेल्या त्यांना दरवर्षी श्रावणात पूजेनंतर घरात बरेच लोक येतात, आरोग्य सुधारतं आणि मानसिक एकटेपणा कमी होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. सत्यनारायण पूजेनंतर कोणते नियम पाळावेत? पूजा संपल्यावर काही महत्त्वाचे नियम पाळणे गरजेचे असते. 1. कथेचा पूर्ण पठण करणे आवश्यक आहे, अधुरी कथा ऐकवू नये. 2. प्रसाद सर्वांनी आदराने ग्रहण करावा, उरलेला प्रसाद फेकू नये. 3. दानधर्म करावा, शक्य असल्यास गरजू लोकांना अन्नवाटप, वस्त्रदान किंवा अन्नदान करावं. 4. तुरळक मद्यपान, मांसाहार आणि वाईट सवयी टाळाव्यात. पूजा केल्यानंतर निदान 1 आठवडा तरी व्रतासारखं पवित्र आचरण ठेवावं. सत्यनारायण पूजेचा आध्यात्मिक अर्थ. सत्यनारायण म्हणजे सत्याचा आशीर्वाद देणारा नारायण. या पूजेचा उद्देश केवळ चमत्कार घडवणं नसून आपल्या आयुष्यात सत्य, संयम, समर्पण आणि श्रद्धा यांना स्थान देणं आहे. या व्रताने स्वभावात नम्रता येते, मन अधिक शांत आणि एकाग्र होतं. भौतिक सुखांपेक्षा आत्मिक समाधानाचं महत्त्व वाढतं. हा अनुभव प्रत्येकाने स्वतः करूनच बघायला हवा, तो शब्दांत सांगता येत नाही. सत्यनारायण व्रताचा संकल्प. म्हणूनच मित्रांनो, या श्रावण महिन्यात एकदा तरी सत्यनारायण पूजेचा संकल्प करा. तो केवळ व्रत नसेल, तो होईल तुमच्या आयुष्यात एक नवा अध्याय. ओम नमो नारायणाय म्हणत हे व्रत करा आणि अनुभवा तुमच्या जीवनात येणारा दिव्यप्रकाश.